अशा ठिकाणी नटीला घेऊन नाश्त्याला जाणाऱ्यांनो एकदा बघा आम्ही आमच्या मित्रासोबत अशा ठिकाणी येतो. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ माधवमेला आलतो तर म्हणलं आता आल्यासरशी नाश्ता वगैरे करून घेऊ, मग पुढले कामं करू. तेवढ्यात प्रदीप शेठ म्हणले तुम्ही राहून द्या, बिल आम्ही मारतो. म्हणलं आता नाही नाद राहिला गाड्या, आता विषय पंपा झाला बिलाचं यांच्याकडे म्हणलं. मग मस्त आलो तर मग प्रदीप शेठ पहिला मोबाईल घेऊन डिस्प्ले टाकायला आलं. ते म्हणलं जुना मोबाईलला डिस्प्ले टाकायचं म्हणल्यावर 100% काहीतरी नटीचा विषय, एखाद्या नटीविटीला द्यायचा तेव्हा मोबाईलला डिस्प्ले टाकायला घेऊन आला ह्यो. असा याच्या अंगात नासक्यापणा भरपूर आहे. नटी पाहिजे यांचं कोट्याने गेलं तरी यांचा काय नटीचा नास सुधत नाही. तर मग डिस्प्ले वगैरे टाकून आम्ही घराकडे निघालो होतो. पण आता कधी कधी मला असा प्रश्न पडतो, आम्ही कुणाच्या आद्यात मध्यात नसतो तरी लोक आमची बदनामी करतात. पण बदनामी करणाऱ्यांना तुमच्या आईच्या गावात आम्ही जाऊन येऊ. बोंबलत फिरत घराकडे आलो. म्हणलं आता घरचे म्हणले आता बोंबलत फिरायचं कमी करत तळटण ते घेऊन पाहिला तेवढा गहू गोळा करायचा. म्हणलं मालिक आता गहू गोळा करायचं म्हणल्यावर आपल्या पार फाटून हातात येणार आहे. मग रानात आलो येऊन बघून तर आता पार म्हणलं आता विषय आपला डायरेक्ट पंपात होणार आहे. तेवढ्यात माव म्हणत होतं मालिक आप फटके हात मी आणेवाली आहे, कारण तुमचा असा माझ महिना लई दिवस टिकणार नाही, तुम्हाला काम करावंच लागणार आहे. नुसतं बोंबलत फिरलाच नाही तर असं कामाला पण सोबत लागत असतं. त्याला मित्र म्हणते. तर ह्याच गोष्टी आम्ही कार्तिकला घेऊन डायरेक्ट आलो तर रानात येऊस तर रुपनेर बी आलतं. कार्तिकला म्हणलं तू गोण्या एवढा आता मी टाकतो, आपण दोघंच काढून घेऊ. मग सगळा गहू काढायचा झालता, गोण्या वगैरे टाचायच्या होत्या. तेवढ्यात आई पण आली तेवढ्यात. मग मी म्हणलं आता जातो घरी, दिलरुबा घेऊन बैलगाडी घेऊन येतो. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि फॉलो करा राव तेवढं.